आज मला स्वतःवर खूप जास्त चीड आली. का बरं जरा सांगतेस. त्याआधी आज माझ्या गोंडूसल्याची सकाळ खूप जास्त लेट झाली आणि मी त्याला पटकन घ्यायला नाही आली, त्यामुळे तो मला रूमच्या बाहेर जा बोलला आणि त्याला थोडी लाडाई-गोडी लावून खाली घेऊन गेली. नंतर स्क्रब करायला घेतला आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर इतका छान ग्लो आला की काय सांगू. मी थोडी कामामध्ये बिझी असल्यामुळे हा खेळता-खेळता झोपून गेला आणि त्याने जेवण पण नाही केलं. त्यामुळेच मला स्वतःवर खूप जास्त चीड आली. कारण कोणत्याच आईला आपला बाळ उपाशी झोपलेलं आवडत नाही. नंतर याला रूममध्ये नेऊन झोपी घातलं आणि मी पण थोडा वेळ आराम केला. सायंकाळी आई बाजार घेऊन आला आणि आजीने काय खाऊ आणला हे मात्र आम्हाला लवकरच चेक करायचं असतं. आणि आज आजीचं काम श्रीनूनी करायला घेतलं. इकडे मला छान भाजीपाला काढण्यात हेल्प केली आणि मी पूर्ण भाजीपाला छान धुवून घेतला. आणि आज आईने सीझनचे पहिले आंबे आणले आणि ते बघून तर माझ्या तोंडालाच पाणी आलं. असं वाटलं की मी कधी खाते आणि कधी नाही. नंतर आज मला भाजी बनवायचा खूप जास्त कंटाळा आला. सो यांनाच मी आज कामी लावलं. तसं पण माझ्या नवऱ्याच्या हाताला खूप छान टेस्ट आहे आणि नॉनव्हेजची भाजी तर खूपच छान बनवतात. आणि बाबा भाजी कसे बनवत आहे हे याला पण बघायचं होतं. सो हा पण ओट्यावर येऊन बसला आणि छान छान हेल्प करायला लागला.